जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रियकर, प्रिये मी तुला माझ्या या हृदयाच्या कप्प्यात बंद केलंय. प्रियसी, सोन्या कशाला बंद करायचं, मी तिथून थोडीच जाणार आहे. प्रियकर, नाही ग, बाकीच्या कप्प्यातील मुली बघशील म्हणून. प्रियकर, प्रिये तू आता फार बदलली आहेस. प्रियसी, का रे, तुला का वाटतं असं. प्रियकर, आजकाल तू चुंबन घेत असताना डोळे बंद करत नाहीस. प्रियसी, मागच्या वेळे बंद केलेलं तू 100 रुपये काढलंस माझं पर्समधनं. आयटम, जानू तुम्हाला चांदण्यात फिरायला ने. पक्या दुसऱ्या दिवशी रॉकेट घेऊन आला. आयटम, जानू रॉकेट कशाला आणलंस. पक्या वैतागून, तुला चांदण्यात फिरायचं नाही, ह्यावर बस, मी वाद पेटवतो, एकटीच ये फिरून. प्रियकर, माझ्याशी तू लग्न करशील का ग. प्रियसी, नाही. प्रियकर, का बरं. प्रियसी, माझ्या घरचे होकार नाही देणार. प्रियकर, कोण कोण आहे तुझ्या घरी. प्रियसी, एक नवरा 2 मुले. ब्रेकअपच्या वेळी प्रियकर आणि प्रेयसीमधील संभाषण. प्रेयसी, तुला माझ्यासारखी मुलगी शोधून देखील सापडणार नाही. प्रियकर, शांत हो स्वीटार्ट, मला तूच आवडत नाहीस, त्यामुळे तुझ्यासारखी मुलगी शोधायचा प्रश्नच नाही. प्रियकर, प्रिय तुझी आठवण आली की मी तुझा फोटो समोर घेऊन बघत बसतो. प्रेयसी, माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतो. प्रियकर, मग एका कुत्रीला दगड मारतो. प्रियकर, प्रिये तू कधीच डोळ्यात पाणी साठवू नकोस. प्रेमिका, लाजत, का रे. प्रियकर, कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. मुलगी, आमच्या कॉलेजमधील मुलं माझ्यावर एका श्वासावर मरतात. मुलगा, मग तू चांगली टूथपेस्ट का नाही वापरत ग. तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला, त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला. तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नाही मला. तू फक्त सोबत असावी हे हवे होते मला. गर्लफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणी मला बघून हसत होते. अचानक गर्लफ्रेंडने चेहरा लपवला. बॉयफ्रेंड, काय झालं ग. गर्लफ्रेंड, काहीच नाही. बॉयफ्रेंड, सांग ना ग. गर्लफ्रेंड, काहीच नाही ना. बॉयफ्रेंड, सांग ना प्लीज. गर्लफ्रेंड, अरे हसता हसता शेंबूड आला. म्हणून लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न, उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यावे. आता तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का. मक्या, ज्योतिष महाराज, मला गर्लफ्रेंड का नाही. ज्योतिषी, कारण तुझ्या कुंडलीत फक्त सुख लिहिलेले आहे म्हणून. लक्षात ठेवा, 4 चौघात जेव्हा इतरांच्या मानाखाली असताना तुम्ही एकटेच मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही निर्भय, निर्धर आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच होतो की तुमचे नेट पॅक संपलंय. माणूस, देवा, मी जेव्हा मरायला टेकेन तेव्हा फक्त शेवटची 5 मिनिटं दे. देव कशासाठी र. माणूस, मोबाईल फॉर्मॅट मारायला. आईला नाव एवढं खराब झालं की उपवासाला चिवडा वेफर आणाय गेलं तरी दुकानदार विचारतो, आज पण प्रोग्राम काय. देव मुलाला विचारतो, तुला काय पाहिजे. मुलगा, एक सुंदर बायको देव. जर तू मुस्लिम असशील तर तुला कॅतरीना, हिंदू असशील तर दीपिका आणि ख्रिश्चन असशील तर जॅकलिन देईन. बोल तुझं नाव काय. मुलगा विचार करून, अब्दुल नारायण डिसोजा. देव, याला करण जोहर द्या रे, हा 150 आहे. हाईकोर्ट ने आज ये स्पष्ट किया है कि अगर पति परमेश्वर है तो बॉयफ्रेंड भी छोटा मोठा भैरव बाबा माना जाएगा. गर्लफ्रेंड, काय करतोस. बॉयफ्रेंड, IPL बघतो ग. गर्लफ्रेंड, मी नाही बघत IPL. बॉयफ्रेंड, पण का. इंडिया नेहमीच हारते. बॉयफ्रेंड, ठेव फोन, तुझा छोटा भीम बघत जा, तू दरवेळी जिंकतो. कावळा, चिवताय चिवताय दार उघड चिमणी, थांब माझ्या बाळाला पावडर लावते. कावळा, माझ्यासोबत माझी मुलगी पण आहे. आई, पावडर मी लावते, तू पहिले दार उघड. जोशी सर, बंड्या, मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन द्यायचं काय. बंड्या, हो सर. जोशी सर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण. बंड्या, पटकन. मुलगा, तुला एक सांगायचं होतं. मुलगी, इट इज नॉट गुड टू टॉक इटिंग. जेवण झाल्यावर. मुलगी, हां आता बोला. मुलगी, तुझ्या जेवणात झुरळ पडलं होतं, अजून बन इंग्रज. मुलगी, कसं काय आत्या. बरं हाय का. मुलाच्या आई, झिपऱ्या उपटीन झिपऱ्या, पोराला नादी लावलंस तर.
आता तर हद्दच झाली राव. एका लग्नात नवरीने घेतलेला उकाना. आंब्याच्या झाडाला लागली होती मिरची, तू माझा परशन मी तुझी आरची. मुलगी, मला आयफोन घ्यायचा आहे. मुलगा, वा वा भारीच की मुलगी. कोणत्या कंपनीचा घेऊ? मुलगा, पतंजलीचा घे ग, गंजत नाही अजिबात. रात्रीच्या 2:30 वाजलेल्या असतात. बायको नवऱ्याला गदा गदा हलवून झोपेतून जाग करते. नवरा गाढ झोपेतून खडपडून जागा होतो. नवरा, काय काय झालं? बायको, काही नाही, तुम्ही आज झोपीची गोळी खायला विसरलात ना, आधी गोळी घ्या आणि मग झोपा. एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी, काय रे, भावाच्या पाया पडतोयस काय? मुलगा, होय वहिनी. मुलगा, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. मुलीचा बाप चिडून, मूर्खा, तुझ्या पगारात माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही. मुलगा, अरे बापरे, इतकी शेंबडी असेल तर नको, राहू त्याच लग्न. खतरनाक प्रपोज. सिंचन, तू फक्त हो म्हण, सगळ्यांची वाट लावतो वाट. मुलगी, आय्या खरंच? सिंचन, हो खरंच. आणि तू फक्त नाही म्हण, नाही, तुझी पण वाट लावतो. पप्पा, आज चिकन आणलंय पण लिंबू नाही. झंप्या, जाऊ द्या ना आता. नवीन बिंबार आलाय, त्यात 100 लिंबांची शक्ती आहे. तीच डाका आता 2 ठेम. जर कोलंबसाला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला नसता. कारण बायकोनं विचारलं असतं, कुठे चाललात, कोणाबरोबर चाललात, कसे जाणार, काय शोधायला जाताय, इकडे मिळणार नाही का? नेहमी तुम्हीच का? मी इथे एकटी काय करू? मित्राबरोबर असतील ना. दारू रोज ढोसणार का? मी पण येऊ का? कोलंबस, जाऊ दे, मीच जात नाही. आयुष्यात कधी पाय डगमगला, कधी पडलो पण हिंमत नाही हारलो. पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, वेटर, अजून एक खांबा आण. एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो. तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो. कंजूस काटा काढत स्वतःशीच, आईला बरे झाले चप्पल घालून नाही आलो, नाही तर चपलीला होल पडले असते. झंप्याच्या डायनिंग रूममधील छत गळायला लागले. प्लंबर, तुम्हाला कधी कळले? झंप्या, काल रात्री. माझं सूप 3 तास झाले संपेना तेव्हा. आपल्यासाठी तोच मित्र खास असतो ज्याच्याबद्दल घरचे म्हणतात, याच्यासोबत परत दिसला तर तांगडे तोडी. 70 वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायकोला विचारलं, मी जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट नाही का ग वाटत? बायको, नाही हो, बिलकुल नाही. कुत्र्यामागे गाडीच्या मागे धावतो पण गाडी त्याच्या हाताला लागते का हो कधी?